नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा थक्क करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत ज्याने अक्षरशः काही दिवसांतच भारतीय राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. म्हणजे विचार करा, असं काहीतरी ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल, पण आज तेच प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनला आहे. चला तर मग समजून घेऊया कॉकरोच जनता पार्टीचा हा उदय नेमका कसा झाला. आता हा आकडा बघा, 1 कोटी. होय, बरोबर ऐकलत तुम्ही. एका व्यंग्यात्मक आणि पूर्णपणे काल्पनिक असलेल्या राजकीय पक्षाने 5 दिवसांपेक्षा कमी वेळात इन्स्टाग्रामवर चक्क एवढे फॉलोअर्स मिळवले आहेत. रातोरात मिळालेल्या या लोकप्रियतेने सोशल मीडियाचे अक्षरशः सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढलेत. भाग 1. एक व्हायरल व्यंग्यात्मक घटना. इंटरनेटचा नवा राजकीय हेवीवेट. या धक्क्याची तीव्रता नेमकी किती मोठी आहे हे तुम्हाला यावरून सहज लक्षात येईल. नुकत्याच स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJPने इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत देशातल्या सर्वात मोठ्या आणि प्रस्थापित सत्ताधारी भारतीय जनता पक्षालाही मागे टाकलं आहे. चक्क 12 दशलक्षाहून अधिक म्हणजे 1,20,00,000पेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा या पक्षाने पार केला आहे. हे खरोखरच अवाक करणारं आहे, नाही का? मग प्रश्न पडतो की या डिजिटल वणव्यामागे डोकं कोणाचं आहे? तर ते आहेत 30 वर्षीय अभिजित डिपके. हे तरुण बोस्टन विद्यापीठात पब्लिक रिलेशन्स म्हणजेच जनसंपर्क या विषयाचे विद्यार्थी आहेत. आता त्यांची ही पार्श्वभूमी बघितली की आपल्याला कुठेतरी क्लिक होतं की यामागील संवाद आणि सोशल मीडियाची रणनीती इतकी अचूक आणि प्रभावी का ठरली. भाग 2. कॉकरोचची उत्पत्ती, ती ठिणगी जिने ही डिजिटल आग लावली. तर झालं असं की सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं एक विधान समोर आलं. ते म्हणाले, असे काही तरुण आहेत जे झुरळांसारखे आहेत, ज्यांना कोणताही रोजगार मिळत नाही आणि व्यवसायात कोणतीही जागा नाही. ते समाजातील परजीवी आहेत. आता हे विधान जसंच्या तसं सोशल मीडियावर आगीसारखं पसरलं आणि साहजिकच तरुणांच्या मनात आधीच जो राग आणि निराशा होती त्याला वाट करून देणारं हे एक खूप मोठं कारण ठरलं. पण थांबा, इथे आपण नाण्याला दुसरी बाजूही आहे हे लक्षात घ्यायला हवं. दुसऱ्याच दिवशी सरन्यायाधीशांनी यावर एक स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. त्यांचा खरा रोख हा खोट्या पदव्यांचा वापर करून व्यवसायात प्रवेश करणाऱ्या लोकांवर होता, देशातल्या सामान्य बेरोजगार तरुणांवर नक्कीच नव्हता. हे स्पष्टीकरण निष्पक्षपणे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. पण तोपर्यंत जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. याच विधानाचा धागा पकडत या पक्षाच्या संस्थापकाने एक अतिशय मार्मिक आणि भन्नाट व्यंग तयार केलं. 16 मे रोजी पक्ष लॉन्च करताना त्यांनी सदस्यत्वासाठी काही अटी ठेवल्या आणि त्या अटी ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. जसं की तुम्ही बेरोजगार असणं गरजेचं आहे, आळशी असणं, दिवसाचे किमान 11 तास ऑनलाईन असणं आणि व्यावसायिक पातळीवर नुसता संताप व्यक्त करता येणं. या उपहासात्मक अटींनीच तरुणांना अक्षरशः वेड लावलं. भाग 3. तरुणांचा अंतर्निहित राग. इंटरनेटवरील या विनोदामागील कटू सत्य. 29.1%. हा आकडा खूप काही सांगून जातो. हा भारतातल्या पदवीधरांचा बेरोजगारीचा दर आहे. म्हणजे विचार करा, ज्यांनी कधीही शाळेची पायरी चढलेली नाही त्यांच्यापेक्षा पदवी घेतलेल्या तरुणांमधील बेरोजगारीचा दर चक्क 9 पटींनी जास्त आहे. हे आकडे पाहिल्यावर लक्षात येतं की या झगमगत्या विनोदाच्या मागे किती भीषण वास्तव दडलेलं आहे. आणि या आगीत तेल ओतण्याचं काम केलं ते अलीकडच्या काही घटनांनी. उदाहरणार्थ नीट परीक्षेचा पेपर फुटणं आणि संपूर्ण परीक्षाच रद्द होण्याची नामुष्की, देशातील प्रचंड वेगाने वाढणारी संपत्तीची असमानता, क्रोनी कॅपिटलिझम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या पारंपरिक राजकीय व्यवस्थेत आपला आवाज कुठेच ऐकला जात नाहीये ही तरुणांची भावना. या सगळ्या खदखदीमुळेच कॉकरोच जनता पार्टी हे तरुणांसाठी आपला राग व्यक्त करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ बनलं. भाग 4. एक आश्चर्यकारकपणे गंभीर जाहीरनामा. या व्यंगामागे दडलेल्या खऱ्या मागण्या. बघा, वरवर पाहता हा निव्वळ एक विनोद वाटतो, पण या विनोदाच्या पडद्यामागे या पक्षाने अत्यंत स्पष्ट आणि लोकशाही बळकट करणाऱ्या मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्या 4 प्रमुख मागण्या बघा. पहिली, निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना राज्यसभेची जागा देण्यावर बंदी घालणं. दुसरी, मतदारांची वैध नावे यादीतून वगळणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट UAPA अंतर्गत कारवाई करणं.
तिसरी, संसदेत महिलांसाठी 50% आरक्षण सक्तीचे करणं. आणि चौथी, पक्ष बदल करणाऱ्या नेत्यांवर थेट 20 वर्षांची बंदी आणणं. आता तुम्हीच विचार करा, या मागण्या थेट न्यायव्यवस्थेची नैतिकता, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि राजकीय जबाबदारी यांच्यावर बोट ठेवत नाहीत का? आणि आता थोडं या नावाबद्दल बोलूया. कॉक्रोच जनता पार्टी हेच नाव का बरं निवडलं असेल? तर यामागे एक खूपच शक्तिशाली असं प्रतीक दडलेलं आहे. झुरळं कधी बाहेर येतात? ती केवळ तेव्हाच बाहेर येतात जेव्हा सिस्टममधील घाण आणि सडकेपणा इतका वाढतो की तो लपवणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं पूर्णपणे अशक्य होऊन बसतं. हा प्रस्थापित व्यवस्थेवर केलेला एक अतिशय टोकदार, थेट आणि उपहासात्मक वार आहे. भाग 5. राजकीय प्रतिक्रिया, प्रस्थापित व्यवस्थेचे लक्ष. आता एवढी मोठी लाट आल्यावर प्रतिक्रिया तर उमटणारच. या मोहिमेवर अतिशय तीव्र आणि दुभंगलेल्या प्रतिक्रिया आल्या. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि तृणमूलच्या महुआ मोएत्रा यांसारख्या नेत्यांनी या मोहिमेचं कौतुक केलं. काहींनी तर अगदी मस्करीत आम्हालाही पक्षात सामील करून घ्या अशी इच्छा व्यक्त केली. पण दुसरीकडे टीकाकारांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. तो म्हणजे संस्थापक अभिजित दिपके यांनी यापूर्वी आपच्या सोशल मीडिया टीमसोबत काम केलं आहे. त्यामुळे साहजिकच हा विरोधी पक्षांनी रचलेला एखादा छुपा डाव तर नाही ना, असा संशयही काहींनी अगदी स्पष्टपणे व्यक्त केला. भाग 6. डिजिटल कारवाई. एका मीमपासून सुरू झालेला प्रवास प्रत्यक्ष कृती आणि निर्बंधांपर्यंत. गंमत म्हणजे ही चळवळ केवळ इंटरनेटवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनपुरती मर्यादित राहिली नाही. या पक्षाचे स्वयंसेवक चक्क प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. झुरळांची वेशभूषा करून त्यांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमा राबवल्या, विविध आंदोलनं केली. आणि अहो, एवढंच नाही तर बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चक्क आपला उमेदवार उभा करण्याच्या चर्चाही अचानक जोर धरू लागल्या होत्या. आता हा संपूर्ण घटनाक्रम एकदा डोळ्यासमोर आणा. वेग खरोखरच थक्क करणारा आहे. 15 मे रोजी ते वादग्रस्त विधान समोर येतं. लगेच 16 मे रोजी पक्षाची स्थापना होते. अवघ्या 4 दिवसांत म्हणजे 20 मे रोजी ते इंस्टाग्रामवर थेट सत्ताधारी पक्षाला मागं टाकतात. आणि लागलीच 21 मे रोजी भारतातील त्यांचं अधिकृत एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं जातं. शून्य ते शिखरावर पोचण्याचा आणि तिथून कारवाईचा हा संपूर्ण प्रवास चक्रावून टाकणारा आहे. तर या सर्व सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपल्या सर्वांसमोर एक अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मीम पॉलिटिक्स आणि डिजिटल व्यंग्य हे फक्त काही काळापुरते मर्यादित असणारे आज आले आणि उद्या गेले असे इंटरनेट ट्रेंड्स आहेत, की तरुणांच्या राजकीय सहभागाची ती एक नवीन, अत्यंत प्रभावी दिशा ठरत आहेत? खऱ्या जगातील लोकशाहीवर या डिजिटल चळवळींचा भविष्यात नेमका काय परिणाम होईल, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या संपूर्ण विश्लेषणात माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.